श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, कारण आपला जो चॅनल आहे तो इथपर्यंत पोहोचला त्याबद्दल मनापासून खरोखरच आभारी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव देखील खूपच सुंदर आहे आणि आजचा अनुभव या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर अशक्य ही शक्य गोष्टी होत असतात, कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी सदैव म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या कलियुगामध्ये जर अशक्य गोष्ट शक्य करायची असेल तर स्वामी आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींच्या भक्तीमध्ये जो कोणी भक्त येत असतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही. हे तुम्हा सर्वांना या अनुभवातून तर नक्कीच समजणार आहे. चला तर मग, हा अनुभव एका ताईंचा आहे. त्या ताईंचे नाव ज्योती ठाकरे आहे आणि त्या ताई या दापोली येथे राहणारे आहेत. या ताईंच्या आयुष्यामध्ये काय घडलं, त्या ताईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय स्ट्रगल केलं, त्या त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ताई ज्या ज्योती ठाकरे या स्वामी सेवेत किंवा कोणत्याही देवाची सेवा वगैरे काही करत नव्हत्या. त्यांना देवावरती विश्वास नव्हता असं जरी म्हटलं तरी देखील चालेल, कारण त्यांनी कधीच कोणत्याच देवाची सेवा वगैरे काहीच केलं नव्हतं. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडली आणि त्यानंतर त्यांनी स्वामी सेवेला सुरुवात केली. चला तर मग, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय घडलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कसा टर्निंग पॉइंट आला, त्या स्वामींच्या सेवेमध्ये कशा आल्या आणि त्यानंतर स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता चमत्कार दाखवून दिला, चला तर जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये. चला तर ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव ज्योती ठाकरे आहे आणि मी राहणारी दापोलीची आहे. ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मी गव्हर्नमेंट जॉबवरती होते, आणि म्हणजे माझा स्वतःचा गव्हर्नमेंटचा जॉब, आणि माझे मिस्टर हे डॉक्टर. आणि आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी आमचं दररोजचा नित्यनियम असा होता की सकाळची कामे वगैरे आटपायचं आणि आपापल्या जॉबला जायचं. त्यानंतर घरी आलं की जो आहे तेच नंतर म्हणजे संध्याकाळची कामे वगैरे आटपायची आणि आराम करायचा. अशा पद्धतीचा नित्यक्रम होता. आणि हळूहळू आयुष्यामध्ये आनंद तर होताच आणि हळूहळू दिवस देखील जात होते. आता आमचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. मिस्टर डॉक्टर होते आणि माझा देखील खूप चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे घरामध्ये पैशा पाण्याची मात्र कमी नव्हती. आनंद भरपूर होता. आणि त्यानंतर 5 वर्ष लग्नाला झाली, परंतु प्रत्येकाला हवं असतं ते घरामध्ये एक लहानसं बाळ. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी देखील प्लॅनिंग केलं की आता आपल्या घरामध्ये एक लहानसं बाळ यावं. आणि त्यानंतर ठरवल्याप्रमाणेच ज्या वेळेस प्लॅनिंग झालं त्यानंतर बाळ देखील राहण्यास सुरुवातीला काही प्रॉब्लेम्स आले. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस चेकअप केलं त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये काहीतरी कमी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यानंतर काही औषधं वगैरे उपचार केल्यानंतर बाळ प्रेग्नेन्सी तर राहिली, परंतु प्रेग्नेन्सीमध्ये खूपच टेन्शन होतं. म्हणजे असं टेन्शन होतं की बाळाची वाढ, आईची तब्येत यामध्ये खूपच फरक होता. म्हणजे खूपच रिस्की पेशंट असं म्हटलं तरी देखील चालेल. सतत BP वाढणं, अंगावरती सूज येणं, म्हणजे दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या घडत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की पेशंटची देखील सर्वात अगोदर काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. आता घरामध्ये डॉक्टर आहे तरी देखील असं घडत होतं. आणि त्यानंतर खूप त्रास काढत काढत 9 महिने पूर्ण झाले. आणि त्यानंतर 9 महिन्यानंतर एक मुलाला जन्म दिला. आणि मुलाला जन्म दिला, आता घरातील कुटुंब पूर्ण झालं. आम्ही दोघांनीही प्लॅनिंग केलं होतं की आता एक बाळ आपल्या दोघांसाठी पुरेसं आहे. आणि त्या नियोजनाप्रमाणेच बाळ देखील मुलगा झाला. आणि त्यानंतर आमची फॅमिली ही कंप्लीट झाली.
आम्हाला आता कशाचीही गरज नव्हती. जसं ठरवलं होतं त्याच पद्धतीने घरामध्ये छानसं चिमुकलं सुंदर असं गोंडस बाळ घरी आलं आणि फॅमिली कंप्लीट झाली. तरी देखील आमच्या आयुष्यामध्ये कधीच देव असता, देवाची सेवा केली पाहिजे असं काहीच नव्हतं. आणि त्यानंतर ना हळू बाळ देखील मोठं होत गेलं. आता प्लॅनिंगनुसार आमचं घर कंप्लीट झालं होतं. परंतु आमचे नातेवाईक जे होते, सासू-सासरे होते, आई-वडील होते, ते सतत सांगायचे, की एक आपल्याला नको, एकावरती ऑपरेशन करू नका. तुम्हाला अजून एक बाळ होऊ द्या आणि तुम्हाला बाळ म्हणजे एकाला दोघं, ते दोघंही खेळतील, त्या दोघांनाही आनंद होईल. तुम्ही एकाच बाळावरती बस करू नका. परंतु आम्ही दोघांनी ठरवलं होतं, की आम्हाला पुढे बाळ नको होतं आणि त्यानंतर ना आमचा जो मुलगा वीर त्याचं नाव होतं आणि तो वीर हळूहळू मोठा होत गेला आणि त्यानंतर तो म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी असं करत करत तो 7वीला गेला आणि त्यावेळेस तो कंप्लीट 12 वर्षाचा झाला होता. आणि त्यानंतर सर्वांच्याच आयुष्यामध्ये एक असा वेगळाच भयानक संकट येतं ते म्हणजे कोरोनाचं. आणि आमच्या घरावरती देखील कोरोनाचं संकट आलं आणि त्या कोरोनाच्या ओघामध्ये सापडला तो माझा मुलगा वीर. आणि त्यामुळे असं वाटू लागलं, की आता काय करावं काही समजत नव्हतं आणि त्याची जी प्रतिकारशक्ती होती त्या कोरोनाला हरवू शकत नव्हती. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याला ट्रीट करण्यात आलं. परंतु त्याचा जो कोरोना तो जिंकला आणि त्याला म्हणजे तो पूर्णपणे कोरोनाच्या अधीन गेला. खूप प्रयत्न केले. वडील त्याचे स्वतः डॉक्टर होते, परंतु ते देखील मुलावरती कोणत्याही प्रकारचे ट्रीटमेंट करू शकले नाहीत आणि त्यानंतर ना मुलगा दगावला म्हणजे वीर वारला. आता करायचं तर करायचं काय? खूप रडलो, खूप रडलो, खूप संकट आलं. आता काय बोलावं हे देखील समजत नव्हतं आणि खूप रडून खूपच असं वाटायचं, की आता काय करावं आणि काय नाही. परंतु कोरोनाच्या काळामध्ये सतत जी स्वामी भक्त लोकं होती किंवा ज्यांचा स्वामींवर विश्वास होता, ती लोकं सांगायची, की तुम्ही खरोखरच स्वामींच्या चरणाशी त्याला ठेवलं असतं तर तो वाचला असता. तुम्ही त्याला अक्कलकोटला नेलं असतं तर तो वाचला असता. असे प्रत्येक जण आपापली राय सांगत होते. परंतु माझं मन आईचं होतं. खूप दुःखानं भरलेलं होतं. तरी देखील मनामध्ये एक आस होती, की म्हणजे बाकीच्यांच्या सर्वांचे जे अनुभव ऐकले आणि त्यानंतर मला देखील वाटू लागलं, की जर मी माझ्या मुलाला, माझ्या वीरला अक्कलकोटला घेऊन गेले असते, तर कदाचित तो वाचला असता. असं मनामध्ये आस निर्माण झाली आणि म्हणजे एक पूर्णच मेंटॅलिटी एकदम चेंज झाली, की माझा मुलगा वाचला असता. फक्त चूक झाली. दवाखान्यामध्ये त्याला म्हणजे ॲडमिट केलं आणि जर मी त्याला अक्कलकोटला घेऊन गेले असते, तर माझ्या आयुष्यामध्ये असं घडलं नसतं, असं मला वाटू लागलं. माझे मिस्टर मला खूप समजून सांगायचे, की "अगं ज्योती, मुलाला दहन दिलेलं आहे, म्हणजे तो संस्कार त्याचे दहन संस्कार केलेले आहेत. तो या जगामध्ये नाही." परंतु मला माहीत होतं, की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आहेत, ते अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात आणि त्यामुळे स्वामींविषयी एक ओढ निर्माण झाली. बाकीच्या लोकांनी सांगितले आणि मनामध्ये एक प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली, की नाही आपण अक्कलकोटला जायचे. आणि मिस्टरांनी खूप समजावलं, की "तू नको असं करू, तू असं करू नकोस, हे चुकीचं आहे." परंतु ऐकलं नाही आणि त्यानंतर मिस्टरांना सांगितलं, की "काहीही झालं तरी चालेल, परंतु मला अक्कलकोटला जायचं आहे." आणि त्यावेळेस त्यांनी समजून सांगून सुद्धा त्यांचं न ऐकल्यामुळे ते देखील अक्कलकोटला जाण्यासाठी तयार झाले आणि आम्ही सर्वजण अक्कलकोटला गेलो. मुलगा वारून जवळ-जवळ महिनासुद्धा झाला नव्हता, त्यावेळेसच आम्ही अक्कलकोटला गेलो. सर्वजण लोकं अशी म्हणू लागली, की ज्योतीच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्योती आता काहीही बोलत आहे. ती म्हणत आहे, की अक्कलकोटला गेल्यानंतर माझा मुलगा परत येईल. माझी चूक झाली. मला अक्कलकोटला जायला हवं होतं. आणि आता त्यामुळे मी देखील म्हणजे मी कोणाचंच काहीच ऐकलं नाही. मी ठरवलं होतं, की मला अक्कलकोटला जायचं आणि त्याच वेळेस मिस्टर देखील म्हणाले, की कदाचित हिला अक्कलकोटला गेल्यानंतर बरं वाटेल. त्यामुळे माझे मनाचं समाधान करण्यासाठी ते मला अक्कलकोटला घेऊन आले आणि अक्कलकोटला आम्ही पोहोचलो. त्यावेळेस संध्याकाळचे 11 वाजले होते आणि राहण्याची कोठेही सोय नव्हती. त्यामुळे काय करावं काही समजत नव्हतं. परंतु स्वामींच्या केंद्रामध्ये अक्कलकोटमध्ये तेथे आम्हाला एक व्यक्ती भेटला आणि त्याने माझी मनस्थिती म्हणजे मी दिवसभर रडत होते आणि तो डोळ्यातून असं पाणी सतत येतच होतं आणि त्याने माझी अवस्था पाहिली आणि त्यावेळेस त्याने एक रात्री राहण्यासाठी आम्हाला जागा दिली. आणि त्यानंतर सकाळी उठून आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो. परंतु तेथे कोरोनाचा काळ असल्यामुळे मंदिर बंद होते
आणि सर्व काही आलेले लोक होती ती बाहेरूनच आरती वगैरे म्हणजे गेटच्या बाहेर होते आणि जे पुजारी होते ते गेटच्या आतमध्ये स्वामींची आरती वगैरे करत होते. अशा पद्धतीने पूजा चाललेली होती. आणि त्यावेळेसच मग आरती वगैरे झाली, सर्व काही झालं आणि त्यानंतर ना आम्हाला स्वामींच्याच तेथील पुजारी आम्हाला भेटले आणि त्यावेळेस म्हणजे त्यांनी आरती करत करत सुद्धा त्याने आमच्याकडे पाहिलं होतं आणि त्यावेळेस माझ्या मनाची अवस्था त्यांना काहीतरी वेगळी वाटली. सर्व काही झाल्यानंतर आम्ही स्वामींना अभिषेक वगैरे घालायचं असं म्हटलं. त्यावेळेस त्यांनी माझी म्हणजे मला विचारलं. मला पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की हिच्यावरती खूप असं दुःख आलेलं आहे. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, जो कोणी अक्कलकोटमध्ये जात असतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नसतात. कारण स्वामींच्या दरबारामध्ये गेलेला जो अडचणीमध्ये आहे त्याला स्वामी कोणता ना कोणता तरी संदेश हे नक्कीच देत असतात. कोणता ना कोणता अनुभव देखील नक्कीच देत असतात. फक्त पाहण्याची इच्छाशक्ती आणि आपल्याला जर खरोखर स्वामींच्या अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर एखादा अनुभव यायला हवाच असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर अनुभव हा नक्कीच येत असतो. आणि त्यावेळेस ते पुजाऱ्यांनी न काही सांगता ते पुजारी जवळ आले आणि ते म्हणाले की तुला मुली खूपच दुःख झालेलं आहे. काय झालेलं आहे? तू निशंक होऊन मला तुझं दुःख सांग. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा शंका भेदभाव येऊ देऊ नकोस. आणि त्यावेळेस मी खूप रडले, कारण स्वामींच्या दरबारात गेल्यापासूनच नुसतं डोळ्यातून पाणी येत होतं. स्वामींचं लांबूनच दर्शन घेतलं परंतु डोळ्यातील पाणी काही थांबलं नाही. त्यानंतर स्वामींच्या तेथे असणारे पुजाऱ्यांनी विचारल्यानंतर सर्व काही घडलेला प्रकार सांगितला. त्यांना सांगितला की माझा मुलगा 12 वर्षाचा एकुलता एक मुलगा, त्याचं नाव वीर आणि तो कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू पावला आणि मला तो हवा आहे. मला तोच मुलगा हवा आहे आणि त्यासाठीच मी येथे आलेले आहे. मला सांगितलं होतं की स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. परंतु मला तो मुलगा हवा आहे आणि माझा मुलगा परत यावा यासाठीच मी येथे आलेले आहे. त्यावेळेस तेथील पुजारी काकांनी सांगितलं की तुला तुझा मुलगा परत हवा आहे. आणि त्यानंतर ना त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि त्यावेळेस ते शांत बसले आणि त्यावेळेस सांगू लागले की तुझ्या मुलाला तुझ्याकडे परत यायचं आहे. परंतु तुला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि जर तुला तुझा मुलगा परत हवा असेल तर तुला स्वामींची सेवा करावी लागेल. आणि त्यानंतर ना स्वामींच्या सेवेला सुरुवात करणार. हो म्हटलं, मी जोपर्यंत जिवंत आहे, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत मी स्वामींची सेवा करणार. आणि त्यानंतर त्या पुजारी काकांनीच स्वामींची मूर्ती मला दिली आणि सांगितलं की तुझा मुलगा तुझ्याकडे परत येण्याची त्याची इच्छा आहे आणि तुला देखील तुझा मुलगा परत हवा आहे, तर तो नक्कीच तुला देखील मिळणार आहे असं सांगितलं. आणि त्यावेळेस म्हटलं की हो, आणि स्वामींचं खूप चांगल्या पद्धतीने दर्शन वगैरे घेतलं आणि माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की जे काही मला सांगितलेलं आहे ते दुसरं तिसरे कोणीही नसून फक्त स्वामींनी सांगितलेलं आहे आणि स्वामींचा विश्वास आहे की माझा मुलगा माझ्याकडे परत येईल. आणि त्यामुळे मग स्वामींची जोमाने सेवा करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर घरामध्ये सर्व लोक सांगत असून सुद्धा मी म्हटलं की नाही, आता मला ऑपरेशन पलटायचं आहे. म्हणजे ऑपरेशन जे केलं होतं ते ऑपरेशन पलटलं. आणि त्यानंतर मिस्टर खूप विरोध करत होते, कारण मिस्टरांना माहीत होतं की पहिल्याच बाळाच्या टायमिंगला खूप त्रास झाला होता. आणि मग आता जर डॉक्टरांनी अगोदरच सांगितलं होतं की यांची प्रेग्नेन्सी ही खूपच त्रासदायक असते, त्यामुळे पुन्हा चान्स नाही घेण्यास शक्यतो टाळा असं सांगितलं होतं. परंतु हट्ट असा होता की नाही, मला माझ्या मुलाला जन्म द्यायचा आहे. आणि त्यामुळे मिस्टरांनी खूप समजवलं. त्यांनी सुरुवातीला खूप विरोध केला परंतु मी ऐकलं नाही. आणि त्यानंतर ना ऑपरेशन पालटलं. ऑपरेशन पालटल्यानंतर ना म्हणजे ज्यावेळेस अक्कलकोटवरून घरी गेले तेव्हापासून स्वामींच्या सेवेला खूप सुरुवात केली होती. आता माहीत होतं की एकमेव स्वामी मला माझं बाळ परत देतील, कारण स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे विश्वास होता आणि त्याच विश्वासाने ऑपरेशन पालटलं आणि स्वामींच्या सेवा तर जोरदार चालूच होती. स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचं नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींचं जप, हे सदैव स्वामींचा जप हा तोंडामध्ये होता. आणि स्वामींची सेवा तर चालू होती, नित्य सेवा वगैरे सर्व काही चालू होतं. गव्हर्नमेंट सर्व्हिस असून सुद्धा सर्व काही जाग्यावर थांबवलेलं होतं. आता एकमेव माझा मुलगा मला परत आणायचा होता. ऑपरेशन पालटलं आणि फक्त 2च महिन्यामध्ये दुसऱ्यांदा मला प्रेग्नेन्सी राहिली.
प्रेग्नेन्सी राहिली. त्यानंतर ना म्हणजे असं वाटू लागलं की मिस्टरांना हिला पहिल्या प्रेग्नेन्सीलाच खूप त्रास झाला होता, परंतु ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस मला प्रेग्नेन्सी राहिली त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा त्रास वगैरे काहीच झाला नव्हता. काहीच नाही. अगदी मी नॉर्मल होते. काहीच कोणत्याच प्रकारचा त्रास नाही. म्हणजे असं वाटत होतं की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत आणि मनामध्ये एक वीरच्या एक चित्र मनामध्ये होतं. माझं बाळ जसं-जसं पोटामध्ये घडत होतं तसं-तसं असं वाटत होतं की माझा वीर हळू मोठा होत आहे आणि तो पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी आतुर आहे. म्हणजे जसं म्हणजे सांगितलं होतं पुजारी काकांनी की तुमचा मुलगा तुमच्याकडे येण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे आणि नेमकं याच पद्धतीने इच्छाशक्ती एवढी झाली होती की माझा मुलगा परत येतोय. म्हणजे एकदम मनामध्ये उत्साह निर्माण होता की माझा मुलगा माझ्याकडे येत आहे आणि येण्यासाठी तो देखील खूप प्रयत्न करत आहे आणि त्याच दिशेने सर्व काही चाललं. पण पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जो काही त्रास झाला, परंतु दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. साक्षात स्वामी माझ्याबरोबर होते, हा मला एक भास होत होता. आणि त्यानंतर ना म्हणजे मला असं वाटायचं की मी काहीही करत असताना स्वामी माझ्या शेजारीच बसलेले आहेत, माझी काळजी घेत आहेत एका आईप्रमाणे आणि आईपेक्षाही जास्त म्हटलं तरी देखील हरकत नाही. आणि त्यानंतर ना हळूहळू दिवस जात होते आणि त्यानंतर 9 महिने संपून गेले आणि माझ्या वीरची जन्मतारीख ही 16 मार्च होती आणि माझं जे दुसऱ्यांदा बाळ जे जन्मलं ते देखील 16 तारखेला जन्मलं. आणि त्यानंतर ना बाळाला ज्यावेळेस मी माझ्या ओटीत घेतलं आणि बाळ देखील पूर्णपणे धष्टपुष्ट खूप चांगल्या पद्धतीने, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही, खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी झाली. आणि ज्यावेळेस मी बाळ मांडीवरती घेतलं त्यावेळेस मला देखील आश्चर्याचा धक्काच बसला, कारण जी जन्मखून वीरला होती तीच जन्मखून त्या बाळाला होती. त्यावेळेस मला खरोखरच मनापासून विश्वास पटला की माझा वीर परत आला आणि जसं माझा वीर दिसत होता नेमका याच पद्धतीने माझा दुसऱ्या वेळेस जो जन्मलेलं बाळ होतं म्हणजे वीर, तो पुन्हा जन्माला आला होता आणि खरोखरच स्वामींनी माझा वीर मला परत दिला, माझा मुलगा मला परत दिला. म्हणजे खरोखरच स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी, जो कोणी भक्त मनापासून स्वामींच्या दरबारात जातो ना त्याच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करत असतात. हा मला विश्वास एवढा पटला की मी जसं सांगितलं होतं की माझं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मी फक्त आणि फक्त स्वामींचीच भक्ती करणार आहे, स्वामींची सेवा करणार आहे. माझे डॉक्टर मिस्टर असणारे पती ते देखील आश्चर्यचकित झाले की खरोखरच असं होऊ शकतं की आपली जी इच्छाशक्तीने आपण ईश्वराच्या भक्तीने आणि इच्छाशक्तीने काहीही करू शकतो आणि ईश्वराची साथ जर असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. आणि हेच सर्व शक्य झाले ते स्वामींच्या भक्तीने झाले. माझा 12 वर्षाचा मुलगा मला परत मिळाला. कधी कधी मला असं वाटत होतं की माझ्या पहिल्या डिलिव्हरी नंतर ना 12 वर्षाचा काळ लोटला आहे आणि एवढ्या नंतर ना जर ऑपरेशन पालटून बाळ जर व्हायचं असेल तर हे होऊ शकतं का? म्हणजे असं मनामध्ये एक इच्छा होती की हे होऊ शकणार नाही, कारण एवढ्या दिवसानंतर असं होणं अशक्य आहे. परंतु स्वामींपाशी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे. त्यामुळे जर इच्छाशक्ती असेल आणि आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल आणि ईश्वराची साथ जर असेल तर कोणतीच गोष्ट अवघड नसते, सर्व काही शक्य होऊन जात असते. स्वामींच्या शक्तीने, माझ्या इच्छाशक्तीने आणि स्वामींच्या सेवेने माझा मेलेला 12 वर्षाचा मुलगा परत मिळाला. खरोखरच हे माझ्यासाठी सामान्य गोष्ट नाही, खरोखरच आयुष्य बदलून टाकणारा हा माझा अनुभव. खरोखरच म्हणजे मला असं वाटू लागलं की ईश्वर, हे मी जर पूर्वीपासूनच स्वामींची भक्ती केली असती तर माझा वीर आज म्हणजे माझ्यासाठी सदैव मोठा झालेला पाहायला मिळाला असता. परंतु काही नाही, हरकत नाही, काही असतात नशिबाचे भोग आणि त्यामुळे माझ्या नशिबातच हे घडायचं असेल त्यामुळे हे घडून गेलं. परंतु मला स्वामींनी माझा मुलगा मला परत दिला, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि हाच माझा अनुभव, जो माझं आयुष्य बदलून टाकणारा माझा अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताई ज्योती ठाकरे यांचा अनुभव खरोखरच काळीज पिळवटून टाकणारा अनुभव होता. आणि यातून तुम्हाला हे देखील समजलं असेल की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी हे सर्व काही शक्य करून दाखवतात. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, जो कोणी भक्त मनापासून ईश्वराची सेवा करतो ना त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस सर्व काही मिळून जात असते. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की आपल्या आयुष्याचे भोग हे भोगावेच लागतात आणि त्यानंतर ना आपल्या नशिबात जे नाही ते आपल्याला स्वामी देत असतात.
मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर सर्व काही दूर होतं असं नसतं. आपल्या कर्माचे भोग हे आपल्याला भोगूनच संपवायचे असतात. त्यामुळे तुम्हाला कधी-कधी असं वाटत असेल, की मी ईश्वराची भक्ती करतो म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट, दुःख, अडचणी येऊ नयेत. परंतु असं नसतं. ज्यावेळेस तुमचा जन्म होतो त्याच वेळेस तुमच्या जन्माबरोबर तुमच्या अडचणी, दुःख, संकटे, भोग, तुमचे कर्म तुमच्याबरोबर जन्म घेत असतात. त्यामुळे ईश्वर आणि ईश्वराची शक्ती ही अद्भुत असते. तुम्हीच विचार करा, ज्यावेळेस तुम्ही स्वतः जर ईश्वराच्या चरणाशी जात असाल तर तुमचे दुःख, तुमच्या अडचणी, तुमचे सर्व काही स्वामी तारून नेत असतात. त्यामुळे ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही. जेवढं दुःख येईल त्यापेक्षाही जास्त जोमाने ईश्वराची भक्ती करायची आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या ज्योती ठाकरे या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि त्याबरोबर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो देखील नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. कारण तुमचा अनुभव ऐकून जो कोणी व्यक्ती स्वामी सेवेत येईल त्याचे पुण्य हे तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे मी आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर कराल. तुमचा अनुभव लहान असो किंवा मोठा असो, परंतु तुमचा अनुभव सर्वांच्या समोर मांडण्यात येईल. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्ही नेहमी हसत राहा. ते आनंदाने आयुष्य खूप सुखी होत असते. त्यामुळे नेहमी हसत राहा. तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.